दिवाळीचा सण हा सध्या सुरू आहे आणि या काळामध्ये अन्न व औषध प्रशासनाची देखील भूमिका ही महत्त्वाची ठरते. सध्या आपण बघितलं तर 2 कोटींहून अधिकचं खाद्यपदार्थ हे जप्त हे करण्यात आलेलं आहेत. एकंदरीतच आपण बघितलं तर कशी ही कारवाई करण्यात आलेली आहेत, काय सूचना या अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत हे आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आत्ता अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवाळ, त्यांच्याशी आपण बोलूयात. साहेब, कशी आता सध्या दिवाळीचा सण आहे, मात्र अनेक ठिकाणी भेसळयुक्त देखील अन्नपदार्थ जमा केले जात आहेत. काय सूचना आपण दिल्या आहेत, कशी कारवाई सुरू आहे? आपण तसं ह्या दिवाळीच्या अगोदर तसं गणपती च्या काळापासनं का तेव्हापासून सणांची रेलचेल ही सुरू होत असते आणि त्याच वेळेला विभागाला इतर वेळापेक्षा जास्तीची जागृती ठेवायला सांगितली. कारण हे सण गणपतीपासूनच्या अगदी दिवाळी संपेपर्यंत हे सगळे गोडधड खाण्याचेच सण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून विभागाला आम्ही अनेक वेळा बैठका घेऊन पूर्वसूचना उत्पादकांना, मग ते दूध असेल, मावा, खवा, तेल, पनीर, हे दुग्धजन्य पदार्थ जे असतील ते तेवढ्यांना सूचना देण्याच्या संदर्भात नोटिसा काढल्या होत्या आणि त्या पद्धतीनं काहींनी त्या नोटिसचं काय फार पालन केलेलं नाही. म्हणून अनेक ठिकाणी आपल्या विभागानं त्या ठिकाणी धाडी टाकून काही मुद्दाम होऊन काही धाडी टाकल्या नाही, पण काहींनी सूचना केल्या होत्या की बाबा इथं असा चुकीचा प्रकार होतो. त्या पद्धतीनं तिथं गेल्यानंतर ते लक्षात आल्यावर त्याचे शॅम्पल घेऊन काही प्रमाणित आलेत, काही बोगस आलेत आणि तसा जर त्याचा किमतीत रूपांतर किंवा किमतीत काढलं तर 2 कोटीच्या वर त्या ठिकाणी त्यांना दंड केला आहे. काही ठिकाणचे लायसन्स जप्त केले आहेत, मालसुद्धा जप्त केला आहे. अशा पद्धतीनं जोरात कार्यवाही सुरू आहे आणि आजही जो काही आपण टोल फ्री नंबर सुरू केला आहे तो समान महाराष्ट्रातील जनतेला आपण कळवला आहे. आजही मी त्यानिमित्तानं जनतेला किंवा तरुणांना विशेषतः, कारण तरुण ह्या बाबतीत थोडा जागृत झालेला आहे, महिलासुद्धा त्यात जागृत झालेल्या आहेत, तर त्यांना कोणाला कुठं जर असं काही जाणवलं तर अजूनही त्या टोल फ्री नंबरवर जर आपण कळवलं तर पुन्हा त्याच्यावर ॲक्शन घेण्याची विभाग कार्यवाही करेल. का तो टोल फ्री नंबर आहे 1800-222-365, अशा नंबरवर कळवा. साहेब, अजूनही पुढे काही दिवस बाकी आहेत अजूनही दिवाळीचे. जे अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ करतायत त्यांना तुम्ही काय इशारा द्याल? नागरिकांच्या जीवाशी जे काही खेळ करतात, माझं तर मत मी नेहमी मांडत असतो का बाबा, नागरिकांकडून आपण काय का फक्त ₹2 जास्त कसे मिळतील याच्यासाठी जर करत असू, तर दुसऱ्या बाजूने जर त्याच्या जीविताला जर धोका पोहोचवत असू, तर मानवता तरी सांभाळली पाहिजे, मानवतेचा दृष्टिकोन तरी ठेवला पाहिजे. आणि जर तसं नाही झालं तर विभाग आहेच. विभाग जसं माल आता जप्त केला 2 कोटीपेक्षा जास्त, कदाचित याच्याही पेक्षा जास्त माल तुम्हाला आज संध्याकाळपर्यंतचा त्याच्यावर कार्यवाही झालेली दिसेल. असं म्हणून आधी सूचना दिल्यावर सुद्धा जे काही कोणी करत असेल त्याला शासनाकडं कायद्यानं 10 लाख रुपयापर्यंतचा दंड करता येतो, 6 महिन्यापर्यंतचे त्याला कारावास भोगावा लागतो. ही वेळ येऊच नाही ना, कारण आपण जे करतो ते माणसासाठी तयार करतो आणि तयार करणारे माणसंच आहेत, तर मग माणसाने माणसासाठी असं विष तयार करणं हे काही बरोबर नाही आहे. साहेब, आम्ही बघत असतो की पूर्ण हा आदिवासी भाग आहेत आणि ही दिवाळी तुम्ही करते, सर्व बांधवांसोबतच गावाकडे साजरी करत असतात. सकाळपासून रेलचेल ही बघायला मिळते. कशी पूर्ण ही दिवाळी असते तुमची? दिवाळी तसं मी सांगत असतो, दिवाळी आजची दिवाळी तरी थोडीशी मला शांत वाटते, कारण आज मला वाटते सणामुळे आणि मी थोडासा बाहेरच जाणार होतो, म्हणून नसेल तर ती खरी दिवाळी का जेव्हा मला दिवसभर अगदी रात्री सकाळपासून मी झोपेला असेल तेव्हापासून लोक बिचारे येऊन बसतात, तर अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत जेव्हा बसतात त्याला खरं मी दिवाळी म्हणतो. आणि त्यानिमित्तानं काहींची कामं ज्यांची होत असतील त्यांना तर ती दिवाळी एवढी गोड जात असेल आणि मग तीच खरी दिवाळी म्हणून ती मी मानतो. बरं. पण लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी कसा फरक, म्हणजे खूप फरक आहे. तुझी सगळी वेगळीच मजा होती गावाकडची. आता कसं आहे पूर्ण? आत्ताची दिवाळी आणि आजची दिवाळी थोडा फरक जो मी काही विचारला तर मी वेगवेगळ्या अँगलने विचारत असतो. काही यंदाचा सततचा पाऊस, अतिवृष्टी याचा दिवाळीवर किती परिणाम झाला आहे, असं म्हणून रात्री मी वणीतली एक जी फटाक्याची गल्ली आहे त्या गल्लीतल्या सगळ्या दुकानदारांना भेटून शुभेच्छा दिल्या. पण त्या शुभेच्छेबरोबर त्यांना मला विचारायचं होतं
का बाबा यंदा शेतकऱ्यांची किंवा मजुरांची दिवाळी कशी. तर जवळपास 50-60% दिवाळी कमी झालेली आहे. कारण कांदा हा कधीच वाया गेला. त्याच्यामुळं पैशाशिवाय तर दिवाळी होत नाही. जे काही मेवा मिठाई घरी असलेल्या वस्तूच्या बनवल्या जातात ग्रामीण भागात, बाहेरून काय फारशा विकत आणत नाही. पण तरी तो सणावर परिणाम हा निश्चित झालेला आहे. हा रात्री मी त्या दुकानदारांकडून जाणून घेतला. पूर्वीची दिवाळी कशी होती, पैसे कमी पण आनंद जास्त. तर माझ्या काळची दिवाळी मी पाहिलेली आहे. म्हणजे माझीच आई नाही, आमच्या इकडच्या जे काही शहाणी घरातली करती माणसं जी आहेत ती दिवाळीच्या अगोदर तेव्हा थोडंसं वरई भात वगैरे थोड्याफार प्रमाणात यायचं. मग ते कापायचं थोडं, त्या टिकल्या फटाकड्यांपुरतं कापायचं, पायाने मळायचं. कारण मळायची काय त्यावेळेला खळं वगैरे केलेलं नसायचं. आणि मग ते पायाने मळायचं, कुठंतरी डोक्यावर भनवडसारख्या ठिकाणी किंवा ननाशीला किंवा चिकाडीला वणीला बाजारात न्यायचं, ते विकायचं. आणि त्याच्यातून फक्त मुलांना चिकल्या आणि फटाकडे घेणं. पण तो आनंदच वेगळा होता. कारण कष्टातून खूप मोठं ते त्या ठिकाणी मिळत होतं. आणि आजची दिवाळी तशी थोडंफार का होईना आर्थिक जसजसे सक्षम व्हायला लागले तसतसे त्याला रूप मोठं आलं. पण त्यावेळेची दिवाळी दिवाळीच. कारण प्रत्येक घरात गाई, बैल, वासरं असायची. आणि मग जे गुराखी मंडळी म्हणजे आम्ही बाळदी म्हणायचं त्याला, त्या बाळदी लोकांनी एकत्र येऊन आणि रोज एक मोळ म्हणून एक गवताचा प्रकार आहे, त्याची दिवाळी विणायची. ती इतकी ॲक्टिव्ह असायची, मला येते ती विणता, इतकी ॲक्टिव्ह असायची का तिच्यात मग झेंडूची फुलं वगैरे ठेवायची, त्याच्यात दिवा ठेवायचा. आणि प्रत्येक गोठ्याच्या समोर जाऊन आणि ते लक्ष्मीची ओवाळणी करायची. हे असं 5 दिवस करायचे. मग त्या घरातले लोक त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना रुपया, 8 आणे, 4 आणे असे द्यायचे. थोडंसं तेल द्यायचे, त्या दिव्यात टाकून द्यायचे. दिव्यातलं तेल बाटलीत आम्ही काढून घ्यायचो. मी सुद्धा स्वतः दिवाळीबरोबर गेलो आहे अनेक वेळा. त्याच्यामुळे ती एक आनंदच वेगळा होता, बिना पैशाचा आनंद होता. आत्ताची दिवाळी कशी, नातवंड आहेत किंवा राजकीय नेत्यात आता धकाधकीचं सगळं जीवन आहे, तुमचं पण आहेत, मग या काळात कशी साजरी करतात, घरी येऊन कुटुंबाला वेळ देणं किंवा हे सगळं? आताची दिवाळी तशी आहे, चांगली आहे नाही म्हणणार नाही मी. कारण त्या दिवाळीला मी नातू होतो, आता तुम्हाला तेव्हा मला आनंद मिळायचा. आता मला त्यांना आनंद द्यायचा आहे. पण त्या काळचा आनंद का जशी माझी आई पायानं भात मळायची तशी आज गरज येत नाही. पैसे नसतील तर कोणालाही दुकानदाराला सांगितलं का बाबा दे 200-500 रुपयाचं, तो उधारसुद्धा देतो. तेव्हा काय पैशाची गरजच येत नव्हती. अशी सगळी दिवाळी होती. आता सुरसुरी वापरतात. तेव्हा आम्ही हे चरणज्योती म्हणजे एक झाड आहे, त्याला अशी फळं येतात, एरंड म्हणतात. त्याच्या फळांच्या बिया काढायच्या, ओल्या काडीला त्या लावायच्या आणि त्या पेटतात. आणि मग ती पेटवली का ती बराच वेळ, आजची सुरसुरी तुम्ही 200 रुपयाच्या सुरसुऱ्या जाळाल त्या संपतील. पण ती एकच 10-12 बियांची सुरसुरी करायची, त्याच्यावर बराच वेळ जायचा. अशी सगळी दिवाळी. अनेक वेळा आम्ही बघत असतो की आदिवासी दिन असेल, दिवाळी असेल, म्हणजे तुम्ही त्या आदिवासी नृत्य करताना, काही गाणे गाताना असे नेहमी वेगळ्या रूपात जिरवाळ साहेब नेहमी बघायला मिळत असतात. तर म्हणजे हा उत्साह किंवा हे सर्व असं कुठून येतं म्हणजे सगळं? हे काय झालं, मी पूर्वी प्रत्येक क्षेत्रात काम करत राहिलो. आणि मी तेव्हा काय होतो आणि आता काय झालो याच्यापेक्षा ते कला माझ्यात आजही तसल्या तशी जिवंत आहे. पण ती वेळेवर नेमकी तिला स्फूर्ती येते. रात्री मी सप्तशृंगी देवीला वणीच्या दर्शनाला गेलो. तेवढ्यात बाहेर आल्यावर गाडीत बसताना त्या लोकांनी मला पाहिल्यानं ओळखलं. साहेबांची गाडी ववाळा. तर म्हटलं गाडी लक्ष्मीच आहे, पण गायी ववाळायच्या. तर म्हटलं गाणे म्हणा. गाण्याशिवाय तर होत नाही म्हटलं. आपली दिवाळी ही गाण्यांवर असते आणि तीही लक्ष्मीशी, गायीशी मिळती जुळती असते. म्हणून त्यांनी एक गाणं सांगितलं. त्यांना मी सांगितलं का हे तुम्ही बंडल स्वतः रचलंय? हा म्हणे साहेब. म्हटलं मी म्हणून दाखवू. मी रात्री त्यांना म्हणून दाखवलं. मग त्यांनी स्वरात स्वर मिसळून माझ्याबरोबर 2-3 गाणे आम्ही म्हणते. एखादी झलक एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. काय झालंय, खूप खूप चांगली गाणी आहेत. गाय, लक्ष्मी आणि दिवाळी
तिची जशी बैलाची पोळ्याला पूजा केली जाते तशी दिवाळीला गाईची. आता गाय लक्ष्मी म्हणजे पैसा, पण खरी लक्ष्मी म्हणजे गाय. आणि मग गाईची पूजा. तर त्यावेळेला एक जे त्या बाळदी लोक असतात त्यांची मग ते परंपरा आहे त्या गाण्यांची. जसं काग कपिला दुधू देईना, काग कपिला दुधू देईना, कारण गाय दूध कमी द्यायला लागली होती म्हणून मग ते गाण्यातून लिहिलं काग कपिला दुधू देईना. तर मला बाळदी चारत नाही ना, कारण बाळद्या चारत नाही ना, तर मला म्हातारी भाकर देईना म्हणून मी गाई चारत नाही. काग म्हातारे भाकर देईना, तर मला जात ही ओढवत नाही ना, मग कार जात्या ओढत नाही ना, तर मला टाकार टाकत नाही ना. म्हणजे जे जातं टाकार त्याला टाकायचं म्हणजे त्याला खरबरीत करायचं. तर मला टाकार टाकत नाही ना, कारण टाकारा टाकत नाही ना, तर मला पंचाळ शेवटत नाही ना, कारण पंचाळा शेवटत नाही रे, तर मला धामण चालत नाही ना. म्हणजे हे असं एक लिंक करून ते एक आनंद, पण तो अर्थ स्पष्ट होता. याच्यामुळं दूध कमी येतं. म्हणजे खरं काय तर जी गोष्ट आपण विकासाची म्हणतो, विकास म्हणजे एकाच बाजूनी नाही, तर त्या गाण्यातून तसंच आहे. दूध कमी आहे त्याची कारणं ही अनेक आहेत. अशी गाणं अगदी अर्थपूर्ण गाणं असायचं. शरद पवार साहेबांसोबतची दिवाळी, अजितदादांसोबतची दिवाळी, काय फरक वाटतो? नाही, आता दिवाळी त्यांची तसं तर त्यांच्या घरात एक दुर्घटना घडलेली आहे आता, त्याच्यामुळे यंदाची दिवाळी त्यांनी सगळ्यांना, राज्याला, सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की यंदाची दिवाळी करायची नाही. परंतु दिवाळी दोघांची चांगलीच दिवाळी ना. पवार साहेबांची दिवाळी पवार साहेबांचीच दिवाळी, नंतर अजितदादांची दिवाळी जरा तरुणांची दिवाळी जोशातच होती, म्हणजे काही कमी कोणाचीच नव्हती. बरोबर. आता कुठेतरी असं वाटतंय परत एकत्र यावं, दोघं अनेक मंचावर एकत्र येत आहेत, पुढे याचा फरक पडेल किंवा तुमची इच्छा काय, जुने राष्ट्रवादीचे नेते म्हणून? हे बघा, कुठलीही गोष्ट असेल ना, तर जे एक संघ होतं ते दुभांगल्यानंतर पुन्हा एकत्र यावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु शेवटी ते एकत्र येणं न येणं हे दोघे ते ज्येष्ठ आहेत, अभ्यासू आहेत. चुकलं काय, बरोबर काय, कसं सुधारून घ्यायचं हे त्यांनी ठरवावं. त्याच्याबरोबर आपण सगळी जनता आहेत. बरोबर. माणिकराव कोकट यांनी काल म्हटलं की अनेक आमदार जे आहेत ते तुमच्याकडे येणार होते परत, शरद पवारांचे राष्ट्रवादी, जवळपास 42 असा आकडा त्यांनी दिला. नाही, मला तर त्याच्यातलं काही अजून फिक्स सांगता येणार नाही. अशा अनेक वेळा चर्चा ह्या होत असतात. आता दोन्ही कुटुंब एकत्र होणार आहेत, म्हणजे दोन्ही पवार एकत्र होणार आहेत, अशाही चर्चा येतात, पण आत्तापर्यंत आलेले नाहीत. तसं आमदार येणार आहेत, आमदार येणार आहेत, मध्यंतरी काही खासदार एकत्र येणार आहेत किंवा खासदार दादाबरोबर येणार आहेत. अजून काही तसं नाही, चर्चाच असतात त्या. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पूर्ण कशी तयारी आहेत राष्ट्रवादी? राष्ट्रवादीची तयारी म्हणून आहे. राष्ट्रवादी आता समजा मी इथं आमदार म्हणून आहे, पण शेवटी सरकार बनवताना महायुतीचं सरकार बनवलं आहे. त्याच्यामुळं आता अजूनही काही वर्ष महायुतीला सरकार चालवायचं आहे. त्याच्यामुळं वरिष्ठ जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीनं आमची इथं तयारी आहे. युतीत स्वतंत्र तर होणार नाही असं वाटतं, कारण 6 जणांची नियुक्ती केलेली आहे, प्रत्येक पक्षाचे 2-2 लोक, आणि त्या कमिटीने निर्णय घ्यायचा, ते आदेश करतील तशी निवडणूक इथं होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोकुळ झिरवाळ यांनी माघारी घेतली होती. आता जिल्हा परिषदेला काय परत लढवतील का, काही गिफ्ट मिळणार का दिवाळीचं त्यांना? काय झालंय, माग विधानसभा त्याने इच्छा प्रकट केली होती, हे खरं आहे. कार्यकर्त्यांनी त्याला सांगितलं होतं, पण मी तसा काय अजून एवढा म्हातारा झालो नाही, म्हणून मग मी त्याला सांगितलं की बाबा पुढं काही तू करत राहा. बापाच्या जीवावरच निवळ आमदार व्हायचं स्वप्न पाहत असतील तर कमीत कमी 5-50% तरी स्वतःचं तू तयार कर जनतेत. आणि जर त्याने आता तयार केलेलं असेल, जनतेची मर्जी असेल, तर त्याने उमेदवारी करावी, जनतेला जाऊन अजूनही विश्वासात घ्यावं, मी काय करावं असं विचारावं. पक्षाचे इतरही जे काही सिनियर लोक आहेत त्यांना त्याने विचारावं. मी थोडासा विचारेल का बाबा कुठं काय करायचं, आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा, माझं काही म्हणणं नाही. गेल्या वेळी ते शरद पवार गटाकडून करता इच्छुक होते,
हा, गेल्या वेळेला होता तो, पण नंतर तो जागेवर होता. पूर्ण इलेक्शनच त्यानेच आपलं विधानसभेचं केलं होतं. तर वडील म्हणून आशीर्वाद आहेत सोबत नेहमी मुलासोबत. अच्छा, निश्चित. मुलाला तर आशीर्वाद राहतीलच, पण जोही उमेदवार मी देईल त्यांना सगळ्यांना आशीर्वाद मला द्यावाच लागणार आहेत ना. महायुतीचं म्हणलंय तर कोणतेही उमेदवार असतील, महायुतीत लढलो तर सगळ्यांना आशीर्वाद आणि सगळ्यांबरोबर मला प्रयत्न करावा लागणार आहे. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते नरहरी झिरवाळ, यांनी खरं तर दिलखुलास अशा गप्पा ह्या केल्या. त्यासोबतच गोकुळ झिरवाळ हे देखील आता जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असतील, ते देखील निवडणुका लढवते अशी देखील चर्चा आहेत आणि वडील म्हणून आशीर्वाद नेहमीच आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरा निकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, दिंडोरी.